ती एक भीती होती की वरून आम्ही कुठं आहे एक्झॅक्टली पॉईंट, नक्की ब्रिजवरती आहे की रोडवरती आहे की घाटाच्या कडेला आहे की डोंगराच्या पायथ्याशी आहे, आम्हाला हिची सुद्धा भान नव्हतं. म्हणजे कुठं आहे हे माहीत नव्हतं. हे कॉलेजला मी काय रिस्पॉन्स द्या त्यांना, काय प्रॉब्लेम आहे सांगा. सोन्या त्यांचा कॉल लागेल, रिस्पॉन्स द्यायची प्रॉब्लेम काय झाला. एक मोठा दगड असं पूर्ण माती वगैरे असे रोडवर पूर्ण स्प्रेड झाली. आम्हाला त्या साईडला जायला पण जागा नव्हती. बटन दाबून आम्ही बटन दाबलं, ते रिस्पॉन्स भेटला की नाही हा काही सांगू शकत नाही आम्ही. जास्त जेव्हा माती दगड पडायला लागले तेव्हा आम्ही बोललो आम्ही की व्हिडिओ करून टाकू, जेणेकरून कोण पुण्यावरून येत असेल तर नाही येणार. आमच्या समोरच एक 20 ते 25 फुटावरचं ते अंतर आहे, त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. प्रत्येकाला सांगितलं की पुढे जाण्याचं धोका आहे आपल्याला. असं वाटलं की म्हणजे बोगदा पडतोय का आम्हाला काय पडतो माहीत नव्हतं ना. दगड पडला ते नंतर समजलं आम्हाला. पण तेव्हा असं वाटलं की ते बोगदा खाली पडायला लागलाय काय, म्हणून आम्ही म्हटलं पूर्ण अंगावरती पडू शकतो. की आतमधली जी लाईट आहे पूर्ण टर्नओव्हरमध्ये, ती लाईट बंद झाली नव्हती, लाईट चालू होती. जर लाईट बंद झाली असती तर खूप मोठा अनर्थ झाला असता. वेळ आमची ही चांगली आणि इतर येणाऱ्या प्रवाशांची ही वेळ चांगली की आतमध्ये जी लाईट आहे ती ऑफ झाली नाही. नमस्कार, आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहिला असेल. अर्थात हा व्हिडिओ आहे मिसिंग लिंकचा काम जे आहे ते तिथं दरड कोसळले आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी राज्यात घडल्या आहेत, विधानसभेमध्ये घडल्या आहेत, राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आणि या प्रकल्पावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अर्थात ही घटना खूप मोठी आहे, कारण या घटनेला असं सहज घेण्यासारखी ही घटना निश्चितपणानं नाही आहे. 7,100 कोटींचा खर्च करून हा प्रकल्प जो आहे तो पुणे आणि मुंबईच्या मध्ये उभा केलेला आहे. अर्थात याचा काही भाग कोसळला जरी असला तरी ही मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. आता ती कशी तुम्ही म्हणाल तर हा भाग जेव्हा तिथं कोसळला त्यावेळेस तिथनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ये-जा सुरू होती. मात्र तिथं मध्यरात्रीच्या सुमारास 3 तरुण त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्या 3 तरुणांनी ही मोठी दुर्घटना जी आहे ती त्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर पुढे जे होणार होतं ते त्या 3 तरुणांमुळे थांबलं. तर ते 3 तरुण आज मुंबई तकवरती आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी तिथं काय बघितलं आणि नंतर त्यांनी काय केलं. तर मुंबई तकमध्ये तुमच्या तिघांचं स्वागत आहे. आधी तुम्ही तिघांची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव संदेश खरात. मी मूळचा सांगली खरसुंडीचा आहे. आणि इथं काय करतो? इथे मी कॉलेज करतो, म्हणजे माझं आता ग्रॅज्युएशन झाले. बरं. नमस्कार, माझं नाव रोशन सरगर आहे. मी सांगलीचा आहे आणि मी इथं स्टॉक ट्रेडिंग करतो आणि माझं एक दुकान आहे छोटंसं इडलीचं. तुमचं? नमस्कार, अक्षय चित्रगुण लांडगे. मी सांगलीमधून आहे. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे इरळी म्हणून, त्या गावातून मी स्वतः आहे आणि APMC भाजी मार्केटमध्ये मी काम करतो आहे. तर हे तिन्ही तरुण जे आहेत ते वेगवेगळी कामं करतात आणि नेरूळमध्ये ते सध्या राहत आहेत आणि ते तिघंही सांगलीचे आहेत. मात्र ज्या दिवशी मिसिंग लिंकचा तो भाग कोसळला त्या दिवशी पहिल्यांदा ते त्या स्पॉटवरती होते. तर तुम्ही तिथं किती, म्हणजे वेळ कोणती होती आणि तिथं तुम्ही पहिल्यांदा कसे पोहोचले, तिथं काय बघितलं तुम्ही? खरं तर आम्ही सांगलीवरून मुंबईला येत होतो. तेव्हा येत असताना बोगद्यातून आम्ही एंट्री केली. शेवटच्या एंडपर्यंत जेव्हा आलो तेव्हा एक वरतून हळूहळू पाणी आणि एक छोटे छोटे दगडं पडत होते बोगद्याच्या वरतून. आम्ही एक 100 ते 200 मीटरवर थांबलो. पुढचं काहीच दिसत नव्हतं. आम्हाला वाटलं की आम्हाला जायला जागा भेटेल, पण दगडं आणि ते पाणी असं एवढं पडत होतं की जायला हेच नव्हतं. घरचे सगळे मध्ये म्हणले की जाऊ नका, आपण थांबूया जरा थोड्या वेळ, 15-20 मिनटं थांबू, अशी सिच्युएशन आहे बघू, मग आपण जाऊ. मग आतमध्येच आम्ही बसून राहिलो थोड्या वेळ गाडीमध्ये. अचानक मग एक मोठा दगड येऊन त्या बाहेरच्या कमानीवर पडलं. ती कमानी पूर्ण खाली पडली अशी आणि एक मोठा दगड असं पूर्ण माती वगैरे असे रोडवर पूर्ण स्प्रेड झाली. आम्हाला त्या साईडला जायला पण जागा नव्हती, पूर्ण रोड ब्लॉकच झाला. आणि सकाळी आम्ही 3 वाजता तिथे होतो, पहाटे 3 वाजता तिथे सोमवारी तिथे आम्ही पोचलेलो. म्हणजे मग तुम्ही नंतर काय केलं? जसं हा सांगतोय त्यानंतर तुम्ही काय केलं ते कोसळल्यानंतर? कोसळल्यानंतर आम्ही थोडंसं घाबरलो तर होतोच त्या ठिकाणी. तर
मग माझ्या मित्रांना मी बोललो की आपण एक ते बटन आहे ते बटन दाबूया जेणेकरून पाठीमागचे जे काय वाहनं असतील किंवा इतर कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंत तो रिपोर्ट भेटेल आणि तात्काळ तिथं जे काय घडलेला आहे तो प्रकार तो त्यांच्या लक्षामध्ये येईल आणि ते पण इथं पोचतील जेणेकरून जो दुसरी दुर्घटना असेल येणारे होणारे गाडी आहेत तेही पाठीमागे थांबतील. ते बटन दाबून आम्ही बटन दाबलं ते रिस्पॉन्स भेटला की नाही हा काय सांगू शकत नाही आम्ही. पण ज्यावेळी आम्ही रिटर्न वळलो तर येताना जाताना आम्हाला टोचिंग गाडी दिसली म्हणजे आम्हाला खात्री पटली की 100% त्यांना आपला रिस्पॉन्स भेटलेला आहे. मग तेव्हा थोडासा आनंद वाटला. मग नंतर आम्ही बाहेर पडलो भुयाराच्या बाहेर पडल्यानंतर तिथून जे त्यांचे कर्मचारी होते त्यांनी गाड्या वळवायला चालू केल्या होत्या एक्सप्रेस लाईनवरती. ओके. आणि मला तू सांग रोशन की मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही तिथं थांबून राहिलात. तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या अकाउंटला बघितला. तो व्हिडिओ तुम्ही कसा काढला आणि तिथून मग कधी निघाले? आम्ही तिथे एक 10 मिनटं थांबलो होतो तिथं. तिथून नंतर ते जास्त जेव्हा माती दगड पडायला लागले तेव्हा आम्ही बोललो आम्ही की व्हिडिओ करून टाकू जेणेकरून कोण पुण्यावरून येत असेल तर नाही येणार म्हणलं. म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये खाली लिहिलं की तुम्ही काही येऊ नका इथं. ह्याच्या अकाउंटवरून टाकला संदेश खराचे. संदेशच्या. ओके. बरं. आणि मग काय तुला तो व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आता, तर त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया आल्या तुला? प्रतिक्रिया तरी सगळी म्हणजे जे ट्रॅव्हल करणारे आहेत ते सगळ्यांचे मला मेसेज आणि कॉल वगैरे यायला लागले की त्याच वेळी? हो त्याच वेळी कॉल यायला लागले की असं असं म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करू शकतो का किंवा जो रोड आहे तो ट्रॅफिक खूप आहे त्या रोडला ट्रॅफिक ओपन झाले ट्रॅफिक क्लिअर झाले का कसं काय असं सगळे मेसेज करून विचारत होते. आणि मग प्रशासनाकडनं किंवा गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या लेवलवरनं तुम्ही ज्यावेळेस तिथं थांबले होते किंवा SOSला तुम्ही जसं यांनी सांगितलं की SOS एमर्जन्सीला तुम्ही हे केलं होतं, तर त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जागेवर रिस्पॉन्स काय भेटला? काही लोक पण तिथं काही गाड्या वळताना वगैरे पण दिसत आहेत. हो ते SOSचं बटन दाबल्यावर आम्ही तुरंत एक 2-3 मिनिटांनी ती टोचनची गाडी आली आणि परत आम्ही ते सगळे गाडी जे येत होते त्यांना पुढे जाऊ नका असं म्हणून सांगितलं, त्यांना हातवारे करून इथनं रिटर्न जावा असं सांगितलं. बरं, तुमच्यासोबत कोण कोण होतं त्या दिवशी? आम्ही 4 जण होतो आणि फॅमिली होती एक भाव आणि त्याची बायको होती आणि दोन गाड्या होत्या? हां छोटे बाळ नाही एकाच गाडी? हां एका गाडी इर्टिगा होती आमची. तुम्हाला भीती नाही वाटली? तिघही सांगा थोडंसं की त्यावेळेस तुम्हाला भीती नाही वाटली? भीती तर एवढी वाटली टनेलमध्ये तुम्ही होतात, काही होऊ शकलं असतं ना त्यावेळेस. एवढी भीती वाटत होती की अक्षरशः आमचा थरका फुटला होता. प्रत्येकाला आम्ही सांगत होतो म्हणजे आम्ही जो मित्र उतरलो होतो त्या एकमेकाला आमची चर्चा चालू होती की पुढे जाऊ नका धोका मोठा असू शकतोय आणि धोका अशा पद्धतीने असू शकतो की वरून जर आता सरकारनं काम केले व्यवस्थित की नाही केलं हे आम्ही काय सांगू शकत नाही, पण वरून जो बोगदा तयार केलेला तो एंडिंगचा एकदम तिथून सुरुवात झालेली आहे. तिथली जी बोगद्याची वरची जी पातळी बघितली तर ती छोटीशी असू शकते. वरून एखाद्या वेळ जे पावसाचा जो पाणी येतं किंवा दगड येतात ते वरून एकदम खाली पण येऊ शकते. त्याच्यामुळे एंडिंगला म्हणजे आमच्या समोरच एक 20 ते 25 फुटावरचं ते अंतर आहे. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. प्रत्येकाला सांगितलं की पुढे जाण्याचं धोका आहे आपल्यासाठी. तुझी काय भावना होती त्यावेळेस? घाबरलेलास का? घाबरलो तर होतो आम्ही, पण घरातले ते सगळे बोलत होते की गाडीच्या बाहेर जाऊ नका गाडीतच बसून राहा. मग आम्ही बसून राहिलो थोडा वेळ. परत असं धाडस केलं की जरा बाहेर जाऊन व्हिडिओ का वगैरे काढू, लोकांनाही आपला सोशल मीडियातर्फे आपलं हे पाठवू, लोकांनाही कळलं पाहिजे जे काही दुर्घटना झाली तिथे ती लोकांना कळली पाहिजे. त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकलं इंस्टाग्रामवर आणि ते लोकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला आहे. खूप किती लोकांनी बघितलं व्हिडिओ? 3.4 मिलियनपर्यंत आपले व्ह्यू गेले आहेत त्या व्हिडिओला. आणि तुझी काय होती? स्टार्टिंगला तर घाबरलो नव्हतो म्हणजे जेव्हा कमी दगड पडत होते तेव्हा, जेव्हा जास्त मोठ्यावर दगड पडले तेव्हा आम्ही घाबरलो. मग तेव्हा बटन दाबून आम्ही तिथून गेलो. असं वाटलं की म्हणजे बोगदा पडतो का आम्हाला काय पडतो माहीत नव्हतं ना, दगड पडला ते नंतर समजलं आम्हाला. पण तेव्हा असं वाटलं की ते बोगदा खाली पडायला लागला आहे काय, म्हणून आम्ही म्हटलं पूर्ण अंगावरती पडू शकतं म्हणून आम्ही गायब झालो तिथून नंतर. हे बघा आता कसं आहे की ते तो जो व्हिडिओ काढला यांनी त्यानंतर बरेच लोक अवेअर झाले. जसं हा सांगतोय की जवळपास 3.5 मिलियन लोकांनी तो व्हिडिओ बघितला आहे आणि त्या दिवशीची परिस्थिती खरंच खूप डेंजर होती कारण सगळेजण पॅनिक झालेले होते.
त्यामुळं प्रत्येकांना म्हणजे माहितीच होत नव्हतं की कारण सगळे रस्ते ब्लॉक होते, ट्रेन्सचाही तसाच इश्यू होता. पण त्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना ॲटलिस्ट कळालं की तिथं हा अशी घटना घडली आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण जनरली बघतो की याच्या आधीही आपण असे अनेक अपघात बघितलेले आहेत की ज्यावेळेस एखादा छोटासा अपघात घडलेला असतो, पाठीमागटनं वाहनं येतात, परत तिथं तो म्हणजे तो नवले ब्रिजवरचं उदाहरण मोठं आहे याच्यामध्ये की त्यामुळं तुम्ही तो अवेअरनेस क्रिएट केला त्याबद्दल निश्चितपणानं तुमचं कौतुक व्हायला पाहिजे आणि तसं होतंय पण. तर आता कोणी तुमच्याशी संपर्क केला आहे का प्रशासनातनं की म्हणा किंवा काही राजकीय पक्षांकडनं? कारण सध्या सगळीकडं तोच विषय चालू आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे, विरोधक सरकारवरती तुटून पडत आहेत, सरकारची लोक त्याच्यावरती उत्तरं देताना दिसत आहेत. तुमच्याशी कोणी कॉन्टॅक्ट केला आहे का? सरकारकडून तर आपल्याला काय हे कॉन्टॅक्ट वगैरे झालं नाही. काल आम्हाला फक्त एक मनसे नवी मुंबईचे जे अध्यक्ष आहेत गजानन साहेब काळे, त्यांच्याकडून आम्हाला कॉल आला होता. म्हणजे इथले जे अध्यक्ष आहेत नगरसेवक देसाई साहेब, त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलून आमचा सत्कार घेतला. मनसेवाले प्रशासनाकडनं कुठलंही अजून प्रशासनाकडून तर कुठल्या अजून कॉल वगैरे काही आलं नाही किंवा तुम्हाला माहिती कुठून मिळालेली तुम्हाला की हे SOS ची तिथं सिस्टम आहे वगैरे? बटनचे काय आधी यूट्यूबला ते व्हिडिओ बघितलेले ना, रील्स वगैरे बघितलेले, ते बटन वगैरे बनवले, म्हणून मग जाताना बोललो बटन दाबून गाडी येते का बघू कुठली. आणि ते SOSचं बटन दाबल्यानंतर तुम्ही तिथं किती वेळ उभा होते? तिथं अजून एक 5-6 मिनटं उभा होतो तिथे. जेव्हा गाडी आली ना, गाडी आली तेव्हा आम्ही आलो. म्हणजे आम्ही गाडी वळवत होतो तेव्हा त्यांची गाडी आली लगेच. म्हणजे मदत म्हणजे 5-7 मिनिटात आली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हां, मग अजून तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काय काय अनुभवलं तिथं त्या दिवशी? कारण ही खूप मोठी घटना आहे तसं बघायला. बरोबर आहे. अनुभवलं एकच की वेळ आमचीही चांगली आणि इतर येणाऱ्या प्रवाशांचीही वेळ चांगली की आतमध्ये जी लाईट आहे ती ऑफ झाली नाही. महत्त्वाचं म्हणजे मुद्दा असं आहे की ती आतमध्ये जी लाईट आहे पूर्ण टर्नओव्हरमध्ये ती लाईट बंद झाली नव्हती, लाईट चालू होती. जर लाईट बंद झाली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता. बरेच गाड्या एकमेकाला ठोकल्या असत्या, गेल्या असत्या, बरेच प्रवासी घायल पण झाले असते. पण वेळ चांगली की असं काय घडलेलं नाही. ते निश्चितपणानं जी काही या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, त्या जीवितहानी न होण्यामागं हे 3 तरुण किंवा त्यांची फॅमिली जी त्या दिवशी तिथनं प्रवास करत होती ती खूप महत्त्वाचं कारण ठरलेले आहे. कारण त्यांनी तिथं थांबून लोकांना म्हणजे आधी तर त्या SOS वरनं त्यांनी संपर्क साधला आणि त्या पुढच्या गोष्टी घडल्या, मग तिथं तिथली लोकं आली वगैरे. मात्र आता मला तुम्ही सांगा, तुम्ही सजग तरुण आहेत, तुम्ही मतदार आहेत, अशा प्रोजेक्टवरनं आता खूप आरोप प्रत्यारोप चालू आहेत. मग तुमची सुद्धा मतं असेल, तुम्हाला आता ॲप्रिशिएशन होतं आहे तुमचं सोशल मीडियावर म्हणा किंवा प्रत्यक्षही काही लोक तुमचं हे करत आहेत. तुमचं काय ओपिनियन काय आहे? अशा घटना सतत घडत आहेत. असं घटना घडली नाही पाहिजे. सरकारने हे घेतलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे. मतदारांना असलं काही हे झाले नाही पाहिजे, हानी वगैरे किंवा काही असं मन दुखलं नाही पाहिजे. म्हणजे दुर्घटना टाळायला तुझं काय मत आहे? आता काय सांगू. तुमचं काय ह्याच्यावरती ओपिनियन आहे? सरकारने फक्त अशी कामं करून ठेवली म्हणजे काय काम संपलं असं होणार नाही. त्याच्यावरती त्यांचं बाकीचं जे इतर कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना पण तिथं ठेवलं पाहिजे. जसं की मी आता काल परवाशी मी एक सांगितलं की आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, अजून कोणतीही हानी होऊ शकते, दरड कोसळू शकते किंवा आणखीन काय होऊ शकतं. त्याच्यामुळं मी टर्नओव्हरमध्ये मी सांगितलं की आमची म्हणजे एकच मागणी आहे की आतमध्ये कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती त्यांनी एक कर्मचारी ठेवावं, जेणेकरून जरी काय झालं तर तिथूनच त्यांचं जे काय असेल थांबवता येईल आणि इतर प्रवाशांना किंवा इतर वाहनं येणाऱ्यांना ते रोखवू शकतील. हा खरं महत्त्वाचा तुमचा सल्ला आहे आणि सरकार तुमचं ऐकेल अशी अपेक्षा आपण करूयात. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय त्या दिवशीचा अनुभव सांगायचा राहिला असेल, तुम्हाला वाटतं की ही गोष्ट जर केली नसती तर काहीतरी वेगळं घडलं असतं, अजून काय राहिलं असेल, तुम्ही तिथं महत्त्वाचं निरीक्षण बघितलं वगैरे? गोष्ट म्हणजे आम्ही थांबलो हेच खूप मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी. थांबलो नसतं तर आमच्या गाडीवर दगड वगैरे पडलं असतं. हां, तू काय सांगतो? मी काय काय वेगळं त्या दिवशी तुला बघायला मिळालं? अजून काय नाही आता काय.
बरं दुसरे कोणी लोक थांबत नव्हते का? कारण त्या व्हिडिओमध्ये आम्ही बघतो दुसरी थांबली होती पण जरा पाठी होते. आम्ही सगळ्यात मोहरं जाऊन बघितलं तिथं. मग सगळ्यांना सांगितलं की इथं जाऊ नका, दरड कोसळली इथं म्हणून असं. म्हणजे कारण येताना जनरली मी पण तिथनं प्रवास केला आहे, तर येताना आपण असं अनुभवतो की मिसिंगमधनं पुण्यावरनं मुंबईकडे येताना उतार आहे, खूप वेगानं गाड्या येतात, त्याच्यामुळं ते डेंजर गोष्ट आहे जास्त. होय. गाडी आपण न्यूट्रल जरी केली तरी 100च्या स्पीडने गाडी त्या रोडला पळत असते गाडी आपण. आणि तो रोड खूप असं म्हणजे स्लोप असल्या कारणाने ती गाडी खूप स्पीड जाते त्या रोडने. अगदी सांगतो ते अगदी बरोबर आहे, कारण आम्ही सुद्धा अनुभवलेलं आहे तिथं की पुण्याकडनं मुंबईला येताना स्लोप असल्यामुळं ना गाडी तुम्ही न्यूट्रल केली तरी सुद्धा 80-100च्या स्पीडनं पळते. त्यामुळं तो एकतर मध्यरात्रीची वेळ आणि त्या वेळेला बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा पद्धतीची घटना तिथं घडली. आणि या तरुणांमुळं कुठंतरी जी मोठी दुर्घटना होणार होती, कदाचित जीवितहानीसुद्धा झाली असती. कारण जसं यांनी सांगितलं की तिथं अंधार जर झाला असता, समजा लोकांना काही दिसलंच नसतं समोरचं, तसंच दृश्य होतं त्या दिवशी तुम्ही बघितलेलं. तर ब्रिजवरती पुढे जे टनल क्रॉस करतो ना त्या ब्रिजवरती पण लाईट नव्हती. आम्हाला वाटलं की तो ब्रिज पण पडलाय का आहे, ते पण आम्हाला एवढं खात्री नव्हती. हो, कारण ते ज्या पद्धतीनं ते पडतानाचं तुम्ही व्हिडिओ शूट केला आहे ते फार डेंजरच आहे. त्यामुळे तसं वाटणं सुद्धा साहजिक, आणि त्या दिवशी निश्चितपणानं तुम्हाला सुद्धा भीती वाटलेली. त्यामुळं अर्थात हे जर तिथं नसते तर कदाचित मोठी दुर्घटनासुद्धा घडू शकली असती. मात्र यांच्या प्रसंगावधानामुळं कुठंतरी ती घटना थांबली. यांनी सतर्कतेनं तिथं थांबून SOS वरनं एमर्जन्सी कॉल करून तिथं जी घटना सांगितली आणि त्यामुळं पुढं होणारी जी दुर्घटना आहे ती टळली गेली. त्यामुळे निश्चितपणानं मुंबई तककडनं सुद्धा तुमचं कौतुक आहे आणि तुम्ही ही मोठी घटना तुमच्यामुळं ही झाली. त्यामुळं निश्चितपणानं प्रशासनानं सुद्धा तुमची दखल घ्यावी अशी सुद्धा आम्ही आमच्यासोबत एक लेडीज आणि एक लहान बाळ होतं, त्यांची गैरसोय झाली. त्यांना पाणी भेटलं नाही. 4-5 तास आम्ही लोणावळ्या घाटात अडकून होतो. आम्हाला पाणी प्यायला भेटलं नाही किंवा काही सोय काही झाली नाही आमची सरकाराकडून. ते आता जसा बोलला बरोबर आहे की सतत वरून पाऊस चालू होता. पावसामुळे तर आम्हाला बाहेरचं तर काही दिसत नव्हतं आणि तिथला जी शांतता अशी होती की फक्त आणि फक्त पावसाचा आवाज आणि बाहेरच्या पाण्याचा आवाज. त्या दिवशी लोणावळ्यामध्ये एवढा पाऊस झाला आहे की आम्ही ते सांगू शकत नाही, एवढा पाऊस झाला आहे. नाही, एक बातमी सुद्धा आहे की म्हणजे त्या दिवशी एका पेपरला बातमी पण आली आहे की मागच्या 1000 वर्षात पडला नाही एवढा पाऊस त्या दिवशी लोणावळ्यामध्ये पडला. बरोबर आहे. ते बऱ्याच वर्षानंतर तो पाऊस एवढा मोठा पडला आहे आणि आम्हाला ती एक भीती होती की वरून आम्ही कुठं आहे एक्झॅक्टली पॉईंट, नक्की ब्रिजवरती आहे की रोडवरती आहे की घाटाच्या कडेला आहे की डोंगराच्या पायथ्याशी आहे, आम्हाला हिची सुद्धा भान नव्हतं. म्हणजे कुठं आहे हे माहीत नव्हतं. ज्यावेळी सकाळी 7-7:30 जसं उजडायचा टाईम चालू झाला, दिसायचं समोर चालू झालं, तेव्हा आमच्या जीवात जीव आला की आपण बाबा खरंच ब्रिजवरती आहे आणि आपण सेफ आहे. जर आम्ही पायथ्याशी असतो तर किमान वरून एखादी दरडसुद्धा कोसळू शकली असती. एवढ्या म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये होतो. मीच चालवत होतो गाडी. ते पहिल्यांदा दिसलं कुणाला ते पडतंय ते? आम्हाला दिसलं. आम्ही म्हणजे सगळे असे बोलत चालत जागेच होतो, सगळे असे गप्पा वगैरे चाललेले आमच्या गाडीमध्ये. आणि अचानक असं समोर ते पाणी वगैरे पडताना आम्हाला आधी वाटलं की पाणीच पडते, फक्त गाडी आपली पास होईल. परत जसं जवळ गेलो तसं ते दगड वगैरे माती बिती दिसत होती. मग आम्ही एक 100-200 मीटरवर थांबलो आणि ते वहिनी वगैरे होते आमची, म्हणली जाऊ नका, कशाला उगाच जात आहे, परत काहीतरी दुखापत होईल तुम्हाला. म्हणलं थांबा जरा, बघून तर आलं पाहिजे काय होते नक्की, कळलं तर पाहिजे आपल्याला. मग आम्ही थोड्या वेळ थांबून उतरून बघून आलो. मग व्हिडिओ वगैरे काढले. मग ते दगड वगैरे मोठा वगैरे पडला. तर भयंकरच निश्चितपणाने ही स्टोरी आहे आणि आता सोशल मीडियावर यांचं कौतुक होतं आहे, यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि कारणही तसंच आहे, कारण त्यांच्यामुळं खूप मोठा अपघात टळलेला आहे. तुर्तास या तरुणांचं मुंबई तककडनं सुद्धा तुमचं कौतुक आहे आणि तुमचे आभार आहेत की तुमच्यामुळं, तुमच्या सतर्कतेमुळं ही घटना टळली आहे. तर तुमची या संदर्भातली काय प्रतिक्रिया असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत निलेश झालटे, मुंबई तकसाठी.